हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी बनवणार आहे पाणीपुरी। खूप स्पेशल आहे आणि खूप दिवसानंतर मी बनवली बघा पाणीपुरी, तर एकदम मस्त झाली आणि 101% पाणीपुरी म्हणजे जी पुरी आहे ती फुलणार म्हणजे फुलणारच। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागती आणि सगळं म्हणजे याच्यामध्ये मी दाखवलंय पाणीपुरी स्टेप बाय स्टेप आणि टिप्स टू टिप्स सांगणार आहे तुम्हाला। तर मी इथे वटाणे घेतलेत, वाळलेले वटाणे सुके। तर याला मी अगोदरच 2-3 तासापासून भिजू घातले होते। आणि इथे मी काय करणार आहे ना, जे पाणीपुरी पुरी जी बनवायचं जे पीठ आहे तर ते कसं करायचं, कसं बनवायचं ते मी सांगतेय। तर 1 ग्लास भरून मी पाणी गरम करायला ठेवलंय, म्हणजे चांगलं त्याला उकळू द्यायचंय पाण्याला। बघा अशा प्रकारे चांगलं मस्त उकळू द्यायचंय आणि त्याला साईडमध्ये ठेवून द्यायचं आणि जास्त वेळ पण नाही ठेवायचं साईडना, थोडाच वेळ। तर इथे मी रवा घेतलाय, 1 कप रवा घेतीये। तर नॉर्मल रवा आहे, म्हणजे जास्त बारीकवाला पण नाहीये, जो आपण घरी यूज करतो तोच नॉर्मली रवा आहे। तर इथे मी 2 टीस्पून इथे मी मैदा घेतलाय। 2 टीस्पून लागतात एका कपला। तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि जे गरम पाणी आहे 1/4 कप इथे मी कप घेतलाय, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी पाणी असं त्याला यूज करायचंय। 1 कप समजा रवा घेतलाय तर थोडंसं कमी, त्याच्या अर्ध असं पाणी घ्यायचंय आणि पूर्ण टाकायचंय, म्हणजे थोडं थोडं ऍड करून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय। पूर्ण पाणी लागतंच त्याला। तर बघा आणि गरम पाणी होतं तर मी चमच्याने मिक्स केलं आणि थोडंसं नॉर्मल टेम्परेचर झालं तर हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचंय त्याला। आणि इथे काय करायचंय ना त्याला, की थोडं 10-15 मिनिटं आहे ना असंच थोडंसं साईडनं ठेवून द्यायचंय। म्हणून मी जे पुरीचं पीठ आहे तर ते पहिलेच मळून घेतलं, म्हणजे आपले बाकीचे कामं पण होतात किंवा बाकी समजा पाणी वगैरे बनवायचंय तर ते तोपर्यंत होऊन जातं 15-20 मिनिटामध्ये। तर तोपर्यंत ते पीठ पण नॉर्मली मस्त होऊन जातं। तर इथे वटाणे चांगले मस्त असे भिजलेत आणि 1 बटाटा घेतलाय मी, त्याला चांगलं छिलून वरचे साल्ट काढून अर्धा हाफ मध्ये कट करून त्याला कुकरमध्ये टाकलंय आणि चांगलं अशा 3-4 शिट्ट्या येऊ द्यायच्या याला आणि थोडंसं मीठ टाकायचंय, जेणेकरून जे वटाणे आहेत ना ते चांगले सॉफ्ट होतील आणि लवकर सॉफ्ट होतील, जास्त वेळ घेणार नाही। कारण की काय होतं ना, जे आपण आलू टाकलाय तर तो म्हणजे लवकर होऊ शकतो आणि वटाणे थोडासा टाइम पण लागू शकतं। तर इथे मी चिंच घेतलीये मस्त अशी, बघा तोंडाला पाणी आलं होतं माझ्या त्या टायमाला, पण व्हिडिओमध्ये मी नाही खाऊ शकले, म्हणजे शूटिंग चालू होती त्याच्यामुळे नाही खाल्लं, नंतर खाल्लं होतं थोडंसं। तर इमली जी आहे तर तुम्ही जर का अर्धा तासा अगोदरच भिजू घालत असेल तर नॉर्मल पाणी घेतलं तरी चालेल आणि लगेच तुम्हाला पाहिजे असेल तर तिथे तुम्ही गरम पाणी करायचं चांगलं आणि ते पाणी टाकायचं, लवकर सॉफ्ट होतं। आणि इथे मी जे पाणी आहे आपलं खट्टा मिठाचं पाणी आहे तर त्या पाण्याची तयारी करतेय। तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रक, लसण, 4-5 पाकळ्या आणि पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर, तर हे मी मिक्सरमध्ये टाकून मस्त त्याला चांगलं बारीक करून घेणार आहे। आणि त्याच्यातच मी जे चिंच आहे तर तीच मी मिक्सरमध्येच ऍड केली आहे, जेणेकरून चांगलं मिक्स होईल ते। तर चिंच पण थोडीशी सॉफ्ट झाली होती चांगली, तर बघा किती सॉफ्ट असं बनवायचंय मस्त। आणि त्याला काय करायचंय ना, की थोडंसं हलकंसं गाळून घ्यायचंय नंतर। तर इथे मी गूळ जे आहे त्याला म्हणजे जी चिंच घेतली ना आपण त्याच्यापेक्षा डबल न गूळ घ्यायचा आहे, जेणेकरून थोडंसं टेस्टमध्ये चांगलं लागेल त्याच्यासाठी। आणि थोडंसं घट्ट झालं ते, मी पाणी ऍड नव्हतं केलं त्याच्यामध्ये जास्त। तर याला चांगलं गाळून घ्यायचंय, जो पण कोथिंबीर, पुदिना जे पण थोडंसं जाडसर याचं चिंचचं जे आहे ना जाडसर ते वरच्यावर राहील आणि पाणी जे आहे ते खाली निघून जाईल। तर याच्यामध्ये मीठ ऍड केलंय मी 1 टीस्पून, म्हणजे टेस्ट अकॉर्डिंग आहे, तुम्ही किती बनवताय त्याच्यावर डिपेंड आहे। आणि थोडंसं हिंग टाकलंय आणि चाट मसाला टाकलाय आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय। तर मी हे जे पातीलं दिसतंय ना ते तितकंच बनवते, त्यानुसार मी त्याच्यामध्ये ऍड केलंय।
तर इथे मी 2 ग्लास पाणी, थंड पाणी ऍड केलंय आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली, थोडासा पुदिना बारीक चॉप केलेला आणि जे कांदा आहे तो पण मस्त असा बारीक चॉप केलेला त्याच्यामध्ये मी ऍड करते आणि याला जे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आणि त्याच्यानंतरच काय करायचं ना, जे गुळाचं पाणी बघा किती मस्त असं सॉफ्ट झालं, गुळ त्याच्यामध्ये चांगला विरघळलाय, तर तोच गुळ त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. गुळाचं प्रमाण चिंचेपेक्षा डबल न पाहिजे, तेव्हाच ते गुळ म्हणजे टेस्ट आहे पाण्याचं ते चांगलं बनतं. तर इथे मी लिंबू आहे ना, तर त्याला थोडंसं बारीक चॉप करून त्याच्यामध्ये ऍड केलंय, म्हणजे जाडसर मीडियम साईज त्याचे पीसेस ठेवलेत, जास्त बारीक नाही केलेत. तर त्या पाण्यामध्ये ते ऍड करायचे. तर हे बघा वटाणे आणि जो आपण आलू टाकला होता तर ते 3-4 शिट्ट्यामध्ये चांगलं सॉफ्ट होऊन गेलं. वटाणे थोडेसे म्हणजे सॉफ्ट झाले होते, पण थोडेसे बाकी म्हणजे राहायचे बाकी होते. मला वाटलं आलू जास्त गाळ होईल, त्याच्यासाठी मी 3-4 शिट्ट्यांमध्येच त्याला काढून घेतलं. तर मी इथे डाळीची तयारी करतेय, म्हणजे पाणीपुरीमध्ये आपण डाळ घेतो ना, तर त्या डाळीची तयारी करते. खूप सिंपल डाळ आहे, त्याला काहीही करायचं काम नाहीये. नॉर्मली तुम्ही मीठ ऍड करून त्याला पण तसं केलं ना तर ते सॉफ्ट म्हणजे छान लागतं, टेस्ट छान लागतं. तर मी जिरा, मोहरी, थोडासा कांद्याला काही असं लालसर वगैरे होऊ द्यायचं नाहीये, जळू द्यायचा नाहीये, नॉर्मलच ठेवायचं आहे. आणि त्याच्यामध्येच मी जे वटाणे आहे ते लगेच ऍड केले आणि बघा किती मस्त असे बारीकसे झाले. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आणि थोडंसं मीठ टेस्ट अकॉर्डिंग, किती डाळ बनवताय तुम्ही त्यानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये मीठ ऍड करायचंय. तर मी इथे आलू पण तयार करतेय, आलूचं थोडंसं भुजा पण बनवतेय. तर मी आमच्याकडे तर विदर्भामध्ये आलूच भेटतात ते पाणीपुरीमध्ये, पण इकडे पुण्यामध्ये कसं थोडीशी डाळ भेटते, तर डाळ पण बनवली मी आणि आलूची थोडीशी भुजी पण बनवली. तर पुरीचा आटा बघा किती मस्त असं सॉफ्ट झालाय, असं वाटणारच नाही की तुम्ही रव्यापासून पुरी बनवताय. खूप सॉफ्ट बनतो आणि 101% फुलणार म्हणजे फुलणारच. तर याला काय करायचंय ना, एक अशी लंबीशी अशी लोई बनवायची आहे आणि 2 पार्टमध्ये त्याला कट करायचंय आणि छोटे छोटे असे बॉल्स बनवायचे त्याचे. एकदम म्हणजे असं बनवा की ती तोंडामध्ये पुरी गेली पाहिजे, ह्या साईज मध्येच बनवा, जास्त मोठी साईज नका घेऊ. आणि मीडियम साईज मध्ये बॉल्स बनवायचे आणि ते तोडल्यानंतर चांगलं त्याला असं मस्त घासून त्याला गोल त्याची लोई बनवायची आहे, गोळा बनवायचा आहे. तर मी काय करणार आहे ना, थोडासा मैदा मी त्याच्यामध्ये ऍड केलाय, जेणेकरून जे बॉल्स आपण बनवले ते चिपकणार नाही एकूण एकांना. तर त्याच्यासाठी थोडासा मैदा ऍड करायचा आणि लगेच त्याच्यावर कपडा ठेवायचा, जेणेकरून जे बॉल्स आपण बनवले ते कडक होणार नाही. तर इथे काय करायचं, जेव्हा तुम्ही पुरी लाटत असेल वगैरे तर तेव्हा फॅन बंद ठेवायचा, जेणेकरून जी आपण पुरी लाटून ठेवतोय तर ती सुकली नाही पाहिजे त्याच्यासाठी. आणि तळताना पण काय होतं, आपण थोडासा मैदा ऍड केलाय त्याच्यामध्ये, तर ती सॉफ्ट न होण्यासाठी फॅन वगैरे बंदच ठेवा. आणि बघा अशा मीडियम साईज मध्ये आपल्याला छोटे छोटे स्मॉल पुरी बनवायची आहे. मी पहिलेच सांगितलं की असं तोंडामध्ये घ्यायला पाहिजे त्या साईजचीच पुरी बनवा, जास्त मोठी साईज नका घेऊ, नाहीतर खायला तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. तर इथे असे मस्त स्मॉल मी पुरी बनवलेत बघा. काही एक साईजचे नाही झाले माझ्याकडून, कारण की मी ते म्हणजे काही शेपचा आकार वगैरे घेतला नाहीये. तुमच्याकडे छोटा असा ग्लास वगैरे असेल तर ते तुम्ही त्याने पण बनवू शकता, पण त्याने काय होतं ना, फुलण्याचं थोडंसं कमी चान्सेस असतात. म्हणजे काही फुलतात तर काही चपटेच राहतात. त्याच्यामुळे मग मी जे बॉल्स आहे बॉल्स बनवून त्याचे मी पुरी लाटली आहे. तर तसंही तुम्ही ट्राय करू शकता, थोडंसं 2-3 ट्राय करून बघा, जर का फुलल्या तर चांगलंच आहे, नाहीतर मग असंच तुम्हाला त्याला लाटून बनवावं लागेल. तर मी इथे काय करतेय की एकच पुरी ऍड करतेय. मला तर एवढं म्हणजे त्याचं म्हणजे एवढी आयडिया नाहीये, तर त्याच्यासाठी मी एकच पुरी त्याच्यामध्ये ऍड करून त्याला चांगलं तळतीये. म्हणजे 2-2 टाकल्या तर ते माझ्याकडून हँडल नव्हतं झालं, त्याच्यासाठी मी एकच पुरी ऍड करून त्याच्यामध्ये मस्त त्याला चांगलं तळून घेतीये.
तर थोडंसं लालसर व्हायचंय, एकदमच नका काढू, नाही तर मग ते काय होतं की सॉफ्ट व्हायला लगेच लागतं. तर थोडंसं चांगलं लालसर होऊ द्या. बघा किती छान मस्त फुलतीये, एक नंबर भारी बनणार बघा पाणीपुरी. नक्की बनवा तुम्ही संडेला. तर मी असं काही संडे स्पेशल वगैरे असं नव्हतं बनवलेलं, मी फ्रायडेलाच बनवलं होतं हे. म्हणजे घरी सुट्टी होती ना ईदची, तर त्याच्यामुळे मी पाणीपुरी असं बनवलं होतं. तर तुम्ही सुट्टीच्या दिवशी नक्की बनवू शकता. थोडासा टाइम लागतो पण एकदम मस्त परफेक्ट बनती बघा पाणीपुरी. तर तुम्ही नक्की ट्राय करा घरी. थोडंसं बनवून बघा, जर का फुलली तर नक्की जास्त बनवा. पण फुलती म्हणजे फुलतीच, 101% फुलती म्हणजे फुलतीच पुरी. बघा किती छान मस्त. एखादी चपटी राहिली तर त्याला म्हणजे काय सुक्की पाणीपुरी म्हणून खाऊन घ्या. तसं काही नाही. तर बघा किती छान मस्त अशी पाणीपुरी फुलली आहे, एकदम कुरकुरीत झालीये बघा. तर काय, जेव्हा पाणीपुरी बनवली तर तेव्हा पंखा फॅन बंदच ठेवा, जेणेकरून सॉफ्ट होणार नाही. तर बघा इथे मी पुरी बनवून दाखवतीये. इथे मी डाळीची पुरी बनवून दाखवतीये. तर पहिले डाळ टाकलीये, त्याच्यानंतर पाणी टाकलंय आणि थोडीशी शेव टाकलीये. तुम्ही याच्यावर कांदा कोथिंबीर असं वगैरे टाकू शकता तुमच्या टेस्टनुसार. तर चला, स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा. थँक्यू, बाय बाय.